पुढल्या बातमीकडे अजित पवार आणि अमित शहांच्या रिचार्जवर चालतात असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे। अजित पवार हे अमित शहांच्या रिचार्जवर चालतात असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का असा सवाल देखील लक्ष्मण हाकेंनी केलाय। माझा दारूच्या बाटलीसोबतचा फोटो AI जनरेटेड आहे अशी माहिती देखील हाकेंनी दिली आहे। अजितदादांनी दारूचा कारखाना बंद करावा, प्यायचा प्रश्न येतोच कुठे। लक्ष्मण हाकेंकडून अमोल मिटकरी यांचा माकड असा उल्लेख करण्यात आला आणि त्यात हा सवाल देखील त्यांनी केला आहे। आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना, निधी देताना तुमच्या हाताला लकवा मारलाय का अजितदादा पवार? काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही आर्थिक नियोजनासाठी तुम्ही काम करताय उपमुख्यमंत्री पदावर। गावगाड्यातला जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, ज्याच्या लेकरा बाळांना शिक्षण घेता येत नाही, त्या लोकांना आम्ही स्कॉलरशिप मागतोय आणि तुम्ही भुरटे, गर्दुल्ले, ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी, अशी माणसं माझ्यावर सोडताय तुम्ही। अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहात अजितदादांनी ज्याला संधी दिल्या, या माकडाला काय संधी दिल्या? वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या। त्यानं सुरुवात करताना अशी केली की ह्याच्या गाडीचा नंबर YZ ठेवा। या माकडाने जोपर्यंत YZ या शब्दाचा अर्थ सांगणार नाही महाराष्ट्राला, तोपर्यंत या मिटकरीला आम्ही माकडच म्हणणार। सूरज चव्हाण असं म्हणतायत की लक्ष्मण हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणार आहेत, काय नेमका तुमचा? अजितदादा पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतो ते विचार म्हणावं पहिलं। सुनील तटकरे आंतरराष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत, आंतरराष्ट्रीय दीड जिल्ह्यात त्यांची व्याप्ती आहे। आंतरराष्ट्रीय पक्ष आणि दीड जिल्ह्याची व्याप्ती। कारखान्याशिवाय, पैशाशिवाय, कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारीशिवाय ह्याला काय येतं? ज्यावेळी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं नसतात त्यावेळी त्या विचारणाऱ्याच्या पर्सनॅलिटीवर, बॉडीवर, तो काय पितो, मी दारू पितो तुम्ही काय मूत पिता का? काय पिता तुम्ही? तुमच्या पक्षातले कोण पित नाहीत? काय पिता तुम्ही? मी दारू पितो आणि तुम्ही मूत पिता। एक तर ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत। पाठीमागं पण असाच प्रयोग झाला आणि आता पण टेबलवरती काहीतरी AI काय याच्याद्वारे ते दाखवलं जातंय। तुम्ही दारूचे कारखाने चालवतात ते कोण बोलणार? दारूचे कारखाने हे चालवत नाहीत? अजितदादाचा दारूचा कारखाना नाही? विचारा ना अजितदादाला, अरे आपण दारू काढायची बंद करू आणि मग आपण पुढचं दारू काढायचा कारखाना बंद करू, प्यायचा प्रश्न येतो कुठं?